मुंबई आणि महाराष्ट्रातले तब्बल 70 जण इसिस या दहशतवादी संघटनेच्या किलिंग लिस्टवर आहेत। इसिसनं महत्त्वाच्या व्यक्तींची हिट लिस्ट बनवलेली आहे आणि यात मुंबई महाराष्ट्रातल्या 70 जणांचा समावेश आहे। महाराष्ट्र एटीएसनं हा सर्वात मोठा खुलासा केलाय। इसिसशी संपर्कात असल्याच्या आरोपावरून नासिर बिन चाऊसला अटक करण्यात आली होती। नासिर इसिसशी संपर्कात असल्याची पोलिसांना माहिती होती। नासिर इसिसच्या सिरियामधील फारूक नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होता आणि त्याच्यासोबत नासिर मुस्लिम तरुणांची माथी भडकवायचा आणि त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करायचा। पण नासिरच्या मोबाईलमधून पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळालेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। इसिसनं किलिंग लिस्ट तयार केलेली आहे। महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या 70 जणांचा याच्यामध्ये समावेश आहे। इसिसच्या निशाण्यावर आता प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचं कळतंय। इसिसनं महत्त्वाच्या व्यक्तींची हिट लिस्ट बनवलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मुंबई आणि महाराष्ट्रातले 70 जण इसिसच्या टार्गेटवर आहेत। जगभरातले 4681 लोक इसिसच्या हिट लिस्टवर आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि मुंबई महाराष्ट्रातल्या 70 जणांचा यात समावेश आहे। आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आहेत आपल्यासोबत। मयांक, अत्यंत धक्कादायक बातमी की मुंबई आणि महाराष्ट्रामधले 70 जण इसिसच्या किलिंग लिस्टवर आहेत। वृषाली, याला नक्कीच धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण मुंबई एटीएसनी, महाराष्ट्र एटीएसनी कोर्टामध्ये दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये हा एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा एटीएसने केलेला आहे। परभणीतून जुलै महिन्यामध्ये नासिर बिन चाऊसला महाराष्ट्र एटीएसनी अटक केली होती। महाराष्ट्र एटीएसनी काही परभणीच्या युवकांवरती लक्ष ठेवलं होतं, त्यांचे फोन टॅप केले होते आणि त्याच्यानंतर नासिर हा आयसिसशी संबंधित आहे किंवा त्यांच्याशी संबंधित आहे, त्यांच्याशी बोलतोय, चर्चा करतोय, आयसिसच्या लोकांशी संपर्कात आहे अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर नासिरला अरेस्ट करण्यात आली होती आणि नासिरच्या चौकशीमध्ये हा खुलासा झालाय। त्याच्या मोबाईलमधनं ही व्हेरी इम्पॉर्टंट किल लिस्ट या हेडिंग खाली एक एक्सेल शीट मिळाली, ज्यामध्ये आयसिसचं टार्गेट कोण आहे, जगभरातले जवळपास 4600च्या आसपास लोक, तर मुंबई आणि महाराष्ट्रातले 70 अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या आयसिसच्या टार्गेटवरती आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित देखील फोन लाईनवरून उपस्थित आहेत। दीक्षित सर, एक मोठा खुलासा याला म्हणावा लागेल। आयसिस महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये पायामुळं रोवण्याचा प्रयत्न करतोय असं आपण नेहमीच म्हणतो, मात्र आता खुलासा एटीएसने चार्जशीटमध्ये केलाय की आयसिसने एक हिट लिस्ट बनवली आहे, एक किलिंग लिस्ट बनवली आहे, ज्याच्यामध्ये 70 लोक मुंबई आणि महाराष्ट्रातले त्यांच्या टार्गेटवरती आहेत। किती महत्त्व द्यावं या बातमीला? मला असं वाटतं की ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जे बऱ्याच वेळेला असे काही याच्यातून अपप्रचार केला जातो की एटीएसने जी केलेली कारवाई आहे हे लोक नेहमीच्या लोकांसारखेच नॉर्मल लोक होते आणि त्यांच्या आजूबाजूचे लोक किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक सांगायचा प्रयत्न करतात की यांच्याबद्दल आम्हाला कधीही आक्षेपार्ह काही आढळलेलं नव्हतं। परंतु ह्या आता जो दोषारोप पत्र एटीएसने दाखल केलेला आहे आणि आपण आता जी माहिती सांगितली यावरून हे स्पष्ट आहे की अत्यंत ठोस अशा प्रकारची ही माहिती होती आणि अत्यंत योग्य वेळेला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून एटीएसनी अत्यंत प्रभावी अशा प्रकारे कार्यवाही केलेली आहे, ज्यामुळे पुढे होणारा फार मोठा अनर्थ हा वेळच्या वेळेला थोपवण्यामध्ये एटीएसला यश आलेलं आहे। दीक्षित सर, मात्र नासिरला जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा एटीएसला आणखीन काही माहिती मिळाली होती की इंडॉक्ट्रिनेशन नासिर कसं करायचा, त्याचसोबत सिरियामध्ये फारूक नावाच्या एका व्यक्तीबरोबर तो बॉम्ब बनवण्याचं कशा प्रकारे प्रशिक्षण घेत होता। आयसिसची पाळंमुळं ही महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांनी रोवायला सुरुवात केलेली आहे। कशा प्रकारे मुंबई पोलीस दल किंवा महाराष्ट्र पोलीस दल याला काउंटर करण्यासाठी काम करत आहे, कारण ही जी माहिती आता एटीएसने स्वतःच्या चार्जशीटमध्ये लिहिलेली आहे ही अत्यंत धक्कादायक म्हणावी लागेल, कारण त्यांनी किलिंग लिस्ट बनवलेली आहे की अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना त्यांना टार्गेट करायचंय। नाही, खरं आहे की जी आयसिसनी केवळ भारतच नव्हे तर भारतासारख्याच अनेक देशांमध्ये देखील ते त्यांचे सिम्पथायझर्स किंवा ज्याला ऍक्टिव्ह सपोर्टर्स म्हणता येईल अशा प्रकारचे लोक ठेवलेले आहेत किंवा आहेत आणि अनेक अजून नवीन नवीन तरुण तरुणी त्याच्याकडे आकर्षित होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याला भारतच नव्हे तर म्हणजे भारतातला महाराष्ट्रच नव्हे तर अनेक, जसं आपण मध्ये बघितलं केरळमध्ये देखील त्या ठिकाणी काही तरुणांना पकडण्यात आलेलं होतं। असं ठिकठिकाणी त्याच्यावरती प्रभावी कार्यवाही होतीये आणि त्याच्या माध्यमातून जी कुठे कुठे काही त्याचा प्रचार प्रसार होत असेल तो कसा गैरप्रकार होता हे उघडकीस आणण्याचं काम एटीएस चांगल्या प्रकारे करत आहे।
दीक्षित सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतः माजी पोलीस महासंचालक आहात. इंटेलिजन्स कडनं अशी काही माहिती मिळाली आहे का की आयसिस अशा प्रकारे मुंबईमध्ये लोन वुल्फ अटॅक करू शकते किंवा कुठल्या अतिमहत्वाच्या व्यक्तीवरती टार्गेट करू शकते? ते रडारवरती आहेत? नाही, हे काय आहे की त्यांचे आता जसं मागे आपल्याकडे यवतमाळचा इन्सिडेंट झालेला होता. यवतमाळचा जो इन्सिडेंट होता हा लोन वुल्फ अशा प्रकारचाच इन्सिडेंट होता आणि तो आपण योग्य वेळेला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये केलेलं होतं, आणखीन कारवाई पण केलेली होती. त्यामुळे आपण सतत सतर्क राहणं हे या सर्व दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, संबंध महाराष्ट्रात, मुंबईमध्ये आणि बाहेरच्या इतर प्रांतात देखील. धन्यवाद प्रवीण दीक्षित सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर वृषाली, आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित होते. हा खुलासा वृषाली यासाठी महत्वाचा आहे कारण जगभरामधल्या जवळपास 4681 लोकांची एक यादी बनवण्यात आलेली आहे. आणि नुसतीच वृषाली यादी बनवण्यात आली नाहीये, आपण जी चार्जशीट आता लोकांना दाखवतोय ही ATS ची चार्जशीट आहे. आणि ATS ने या चार्जशीट मध्ये काय म्हटलंय तर ATS ने म्हटलेलं आहे की व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, म्हणजे ही माणसं कोण आहेत, अतिमहत्वाच्या व्यक्ती आहेत, त्यांचे ईमेल ID, त्यांच्या कामाची ठिकाणं, त्यांनी कामाच्या ठिकाणी त्यांनी कोणतं पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्या पदाचं नाव त्यांनी मेन्शन केलंय, त्यांचा मोबाईल क्रमांक काय आहे, राहण्याचा पत्ता काय आहे, कोणत्या नागरिक देशाचे आहेत ते देखील मेन्शन केलेलं आहे. आणि आणखीन वैयक्तिक माहिती, म्हणजे एक डोजियर जे आपण म्हणतो, एक डेटा कलेक्शन या प्रत्येक अतिमहत्वाच्या व्यक्तीबाबत आयसिसने केलेलं आहे. आणि ही माहिती आयसिसच्या वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये त्यांचे जे स्लीपर सेल्स आहेत, परभणीचा इन्सिडेंट झाला, त्याचबरोबर यवतमाळचा इन्सिडेंट झाला, केरळमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये देखील आयसिसशी संबंधित असलेले संशयित सापडले. या लोकांकडे ही माहिती आहे. त्यामुळे कुठेतरी मुंबई आणि महाराष्ट्रामधले हे 70 व्यक्ती कोण आहेत, हे अतिमहत्वाचे व्यक्ती असणार. त्याशिवाय आयसिस त्यांना व्हेरी इम्पॉर्टंट किलिंग लिस्ट या लिस्टच्या शीर्षकाखाली त्यांची नावं येणार नाहीत. त्यामुळे हे सगळ्यात महाराष्ट्र पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे की ही जी लिस्ट मिळालेली आहे, ही लिस्टमध्ये जी नावं आहेत ती व्यक्ती कोण आहेत आणि त्यांची सुरक्षा येणाऱ्या काळामध्ये आयसिस पासून किंवा दहशतवाद्यांपासून कशी होईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचसोबत लोन वुल्फ अटॅक, एकट्याने अटॅक करणं, हा एक नवीन ट्रेंड आयसिसने सुरू केलेला आहे. आणि त्यासाठी देखील तो अटॅक कसा करायचा, केव्हा करायचा, अटॅक केल्यानंतर पळून कसं जायचं, पकडलं गेलं तर सुरक्षा यंत्रणांशी कसं बोलायचं, त्यांना काय काय उत्तर द्यायची. तर अशा प्रकारे ही एक्सप्लोजिव्ह माहिती म्हणू शकतो जी ATS ने नासिरच्या विरोधात जी आता चार्जशीट दाखल केली त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी ही माहिती आणि इंटेलिजन्स ब्युरोसाठी देखील अत्यंत महत्त्वाची अशीच म्हणावी लागेल. नक्कीच. आता संपूर्ण महत्त्वाच्या बातमीसाठी आणि विश्लेषणासाठी धन्यवाद मयांक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहताय आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, धक्कादायक बातमी याला म्हणू शकतो. ISISच्या निशाण्यावर महाराष्ट्रातले आणि मुंबईतले 70 अतिमहत्वाच्या व्यक्ती आहेत आणि त्यांची नावं, त्यांचा पूर्ण ॲड्रेस, त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती ही ISISकडे आहे आणि अतिमहत्वाची यादी अशी त्यांनी बनवलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, ISISनं आपली किलिंग लिस्ट तयार केलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, जगभरातल्या 4681 लोक ISISच्या हिटलिस्टवर आहेत. ISISच्या हिटलिस्टवर असणारे 292 लोक हे भारतामधले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातली 70 लोक याच्यामध्ये आहेत. ISISच्या किलिंग लिस्टमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जगभरातले 4681 लोक ISISच्या हिटलिस्टवर आहेत. ISISच्या हिटलिस्टवर असणारे 292 लोक हे भारतामधले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातली 70 लोक ISISच्या टार्गेटवर आहेत. ISISनं याला व्हेरी इम्पॉर्टंट किल लिस्ट असं नाव दिलेलं आहे. तर काय आहे ISISची किलिंग लिस्ट ते आपण पाहताय. हिटलिस्टवर असणारी माणसं कुठे काम करतात याची माहिती याच्यामध्ये आहे. हिटलिस्टवर असणाऱ्या माणसांचा पत्ता काय आहे याची सुद्धा माहिती याच्यामध्ये आहे. हिटलिस्टवर असणाऱ्या माणसांचा मोबाईल क्रमांक, त्यांच्या पदाची माहिती सुद्धा याच्यामध्ये आहे. तर ISIS कसा करू शकतो हल्ला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लोन वुल्फ अटॅक म्हणजेच एकट्यानं हल्ला केला जाऊ शकतो. ISISनं या हल्ल्यासंदर्भात एक पुस्तिका सुद्धा बनवलेली आहे. एकट्यानं हल्ला करताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती ISISनं दिलेली आहे. आणि हल्ल्यासाठी कशी तयारी करावी याची माहिती सुद्धा ISISनं दिलेली आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर काय काळजी घ्यावी
याची सुद्धा माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे.